आणि आज आपण तुम्हाला दाखवणार आहे की प्रॉक्सी सर्व्हरचं सेटअप कसं करायचं आहे. तर खूप साऱ्या भावांना माहिती नाही की जे प्रॉक्सी सर्व्हर राहतं ते पेड प्रॉक्सी सर्व्हर राहतं. पण आज तुम्हाला मी पूर्ण एकदम इझिली स्टेपमध्ये सांगणार आहे की प्रॉक्सी सर्व्हर कसं डाउनलोड करायचं आहे. तर सर्वात पहिले बघा, आपण एक आय डी ओपन करायची आणि फ्री फायर ग्लोबल तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. याचं जे काही डाउनलोड वगैरेचं मटेरियल लागेल ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी तुम्हाला देऊन देईल. तिथून तुम्ही सारं डाउनलोड करून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला सेटअप करायला एकदम इझी जाईल. आता सर्वात पहिले बघू शकता की आपण आय डी इथं बघा, आपली आय डी दिसत आहे आणि याच्यानंतर याची UID कॉपी करून घ्यायची. यानंतर आता गेमला क्लिअर ऑल करायचं. तर हे मी तुम्हाला म्हणते की हे जे तुम्हाला करायचं असेल सेटअप वगैरे ते गेस्ट आय डीतच करा, किंवा गेस्ट आय डी कसं राहते की बॅन वगैरे होत नाही, म्हणजे गेम वगैरे तर त्यामध्ये स्टार्ट होत नाही, फक्त आपल्याला शो अप करायसाठी हे खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर सिझुकी ॲप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर आता माझं सर्व ॲक्टिव्ह आहे. तुम्हाला ॲक्टिव्ह करायसाठी काय करावं लागेल, पेअरिंग डिव्हाइसला क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर डेव्हलपर ऑप्शनला क्लिक करावं लागेल. तुम्हाला माहिती असेल डेव्हलपर ऑप्शन कसं ओपन करतात, ते जर नसेल माहीत तर मला सांगा. काही जरी प्रॉब्लेम आला तर ते तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. त्यानंतर थोडंसं खाली आल्यावर इथे एक ऑप्शन दिसेल वायरलेस डिबगिंग. तर याचं मी तुम्हाला सेटअप तिथं सांगेल की सेझुकीचं सेटअप कसं राहत होतं. याचा एक पूर्ण व्हिडिओ तिथे देईल, कारण आपला व्हिडिओ खूप लांब होईल, तुम्हाला शॉर्टमध्ये देत आहे. आणि त्यानंतर स्टार्ट करून द्यायचं. त्यानंतर असं ओपन होऊन जातील. आता ओपन केल्याच्यानंतर आपल्याला सीधा म्हणजे कट करून टाकायचं. त्यानंतर एक OX कीबोर्ड नावाचं एक ॲप्लिकेशन दिसेल, आता याला ओपन करायचं. याला ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला जे जे परमिशन मागे ते इथे देऊन टाकायचं, जास्त काही परमिशन मागणार नाही. त्यानंतर खाली बघा, इथं माझा फ्री फायर जे स्टेटस आहे ग्लोबलचं हे ॲक्टिव्ह आहे. सिझुकीची परमिशन पण मी दिलेली आहे. आणि हे जे लेटेस्ट अपडेट वगैरे आहे हे काय फेल दाखवतात ते नंतर बघूया. त्यानंतर काय करायचं आहे, UID व्हिजिट लिस्ट वेबसाईट, तर याला क्लिक करायचं. याचं जे डाउनलोड वगैरे लिंक राहणार मी तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड लिंक देणार आहे, काही पण राहणार नाही आहे. आता आपल्यासमोर अशी वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर इथे UIDला क्लिक करायचं आहे. आणि हे तर तुम्हाला पहिले लॉग इन करून घ्यायचं. तुम्हाला लॉग इन मागतील तर हे तुम्हाला लॉग इन आपल्या डिस्कॉर्ड सर्व्हरच्यानं करून घ्यायचं आहे. तर यानंतर इथे UID टाकायची आहे. त्यानंतर इथे सेव्हला क्लिक करायचं आहे. सेव्हला क्लिक केल्याच्या नंतर हे UID आता इथं कनेक्ट होणार आहे. हे बघा 2 घंट्यासाठी सर्व्हर ॲक्टिवेट झाला. याच्यानंतर याला मिनिमाइज करायचं आहे. डबल इथं ॲप्लिकेशनमध्ये येऊन इथं स्टार्ट पॅचिंग करायचं आहे. आता हे जे स्टार्ट पॅचिंगमध्ये ते स्क्रिप्ट वगैरे लावणार आहे. तर आता जशी स्क्रिप्ट लागून जातील, डबल करायचं. इकडं जरी कट झालं असेल तर हे अप्लाइड होतील, नॉट पॅच म्हणतं. आणि भावांनी इथे 1-2 वेळा केल्याच्या नंतर असं स्टार्ट पॅचिंग होऊन जातील. ऑलरेडी पॅच असं ऑप्शन येतील. आता आपल्याला इथं क्लिक करून डायरेक्ट आता आपला गेम ओपन करायचा आहे. तर तुमच्या देखता मी गेम ओपन करता आणि लाईव्ह प्रोसेस दाखवत आहे, हे सेटअप होते किंवा नाही होत. तुम्हाला पूर्ण गाईडलाईन या व्हिडिओमध्ये मी देऊ राहिलो आहे. तर बघा, आता आपल्यासमोर गेरेनाचा लोगो आला. त्यानंतर आता गेम ओपन होतील. आणि हे जे प्रॉक्सी सर्व्हर हे 2 घंट्यासाठी आपल्याला खेळायला भेटणार आहे. आणि जर तुम्हाला अजून काही व्हिडिओज वगैरे बनवायचे असेल, ते जर सर्व स्टॉप झालं तर ते पुन्हा व्हिजिट लिस्टला क्लिक करून तिथे लॉग इन करून टाकायचं. आता इथं तुमची जे डिस्कॉर्डची आय डी असेल ते दिसेल. जशी माझी डिस्कॉर्डची आय डी आहे निंजाजी शुभम 15 नावानं. इथं ओपन करा. आणि काय काय इव्हेंट वगैरे येणार आहे इथे सर्वात पहिले माहिती होऊन जातं. कारण हे सर्व्हर बघू शकता तुमच्या देखता प्रॉक्सी सर्व्हर आपण ओपन सुद्धा केलेलं आहे. आता आपण बघूया बंडल वगैरे जाऊन, कारण आपल्याला आता वॉलेटमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपण बंडल वगैरे चेक करणार आहोत की खरंच हे सर्व्हर वर्किंग आहे किंवा नाही आहे. आता तुमच्या देखता आपण इथे बघू शकतो की सर्वच आपल्यासमोर आलेलं आहे. इथे जेवढे पण बंडल असतील, जेवढं काही असेल, आता बघा इथं मी याच्या अगोदर सुद्धा हे सर्व्हर खेळलो होतो. त्यानंतर आता इथं आपण डाउनलोड वगैरे करून देऊ आणि तुमच्यासमोर मी दाखवणार आहे की सर्व फेक आहे किंवा कशा प्रकारे आपलं आहे. कारण खूप साऱ्या भावांना, आपल्या मराठी माणसांना काय राहतं की हे सर्व पेड घ्यावं लागतं. कारण खूप काही असे क्रिएटर आहे की ज्यांना हे पेडमध्ये विकतात आणि मग स्कॅम वगैरे करतात. म्हणून आपल्या सर्व भावांसाठी आपण हे पूर्ण स्पेशली फ्रीमध्ये लॉन्च केलेलं आहे. मग मग यामध्ये काहीच तुम्हाला टेन्शन वगैरे घ्यायची काहीच गोष्ट राहणार नाही आहे. तर बघू शकता तुमच्या देखता आपण इथे करूया. आता बघा इथं मी पुरं बंडल वगैरे सेटअप वगैरे घातलेला आहे. आणि आता इथं बॅक करूया. त्यानंतर तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं आता मी हे थोडंसं याला इग्नोर मारा, कारण हे प्राईम बॅच वगैरेचा आलेला इव्हेंट. आणि इथे इमोटसुद्धा तुम्ही बघू शकता, किंवा तुमच्या देखता इथं प्रॉक्सी सर्व्हर पूर्ण ओपन झालेला आहे. आता तुम्ही वॉल्यूटमध्ये या. त्याच्यानंतर इथं ड्रेसमध्ये या. आणि ड्रेसमध्ये आल्याच्यानंतर हे बघू शकता एक येणारं जे नवीन क्रिमिनल आहे, जो आपण म्हटलं होतं की येणार आहे, त्याचं नाव आहे टॉप क्रिमिनल गोल्डन बंडल. तर हे बघू शकता की गोल्डन बंडल सुद्धा आपल्याला भेटलेलं आहे. हे मग काय म्हणता भावांनो, प्रॉक्सी सर्व्हर आलं की नाही आलं सांगा मग कमेंट करून. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एकदम सोपे आणि इझी स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. याचे सर्व डाउनलोड लिंक मी तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड लिंक देणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया एका नवीन टॉपिकमध्ये. तेव्हापर्यंत सर्वांना
बाय बाय. आणि जाता जाता कमेंटमध्ये सर्वांनी जय महाराष्ट्र कमेंटमध्ये सर्वांनी नक्की लिहा.